मित्रांनो, जय शिवराय. आणि पाठीमागं बघताय महाराष्ट्रातील आणबान शान आणि ज्या बैलाला बघण्यासाठी अख्खं महाराष्ट्र या ठिकाणी एकत्र येतं. लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक मोठ्या प्रमाणात मैदानात दाखल होतात. असा राहुलभाई पाटील यांचं काळीज मथुर, बिनजोडचा बेताज बादशाह, पब्लिकचं भिताड. अगोदर मथुरची एंट्री झाली त्यावेळेसच आपण मुलाखत टाकली सर्जेराव भाऊ चव्हाण, जे राज्यपाल महामहिम केसरीच्या मैदानाचे या ठिकाणी आयोजक आहेत, लखन बैलाचे मालक आहेत. तर त्यांनी बाईटच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्याच. पण शुभम दादा आहे जे की मथुरला घेऊन आले, पण अजून राहुल दादा यायचं बाकी आहे. काय सांगाल शुभम दादा? प्रथमतः तुमचं स्वागत आहे. तुमचं पण नमस्कार करतो बाईटच्या माध्यमातून. प्रथमच छत्रपती संभाजीनगरला मथुर आलाय आणि चांगलं असं जंगी त्याचं स्वागत केलंय, त्यापासून तुमच्या मनापासून धन्यवाद मानतोय. सर्जेराव भाऊ चव्हाण असतील किंवा मनोहरदादा चव्हाण असतील, आणि चांगलं असं नियोजन केलं आमच्यासाठी इथे. आणि प्रत्येक गोष्ट मथुरची काळजी घेतलेली आहे आणि सर्व सुखसुविधा इथं आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नक्कीच शुभम दादा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत होतं, पण मराठवाडा जर म्हटलं, आता मागच्या वेळेस विदर्भात गेलेत तुम्ही हिंगोलीला. हो. संतोष बांगर यांच्या म्हणजे त्या ठिकाणी शंकरपट होतं आणि त्या आयोजनात देखील मथुर गेला होता, पण पळाला नव्हता, फेरा नव्हता माझ्यामध्ये. नाही, तिथे फक्त नेला होता स्वागतासाठी. दादांची इच्छा होती तिथे पण यावा मथुर, त्यासाठी तिथे नेला होता. तेव्हा आम्ही नव्हतो गेलो सोबत, तब्येत ठीक नव्हती. आपली जी बाकी टीम होती ती गेली होती. तिथे पण जंगी असं स्वागत झालं होतं मथुरचं. बरं, आता तो विदर्भाचा भाग आला, हा मराठवाडा आहे आणि मराठवाड्यात पहिल्यांदाच कुठेतरी मथुर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पण एक आता आजपर्यंत कुशंका लोकांच्या डोक्यात होत्या की खरंच मथुर पाळणार आहे का? कारण की जे नामांकित नंदी, त्या नामांकित नंदीच्या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपला जर नावं येत असतील तर हे नाव आहे, आणि मथुरची शक्यता कमी होती इकडे येईल म्हणून. तुमचं काय होतं नेमकं नियोजन? आमचं काय, एकदा शब्द दिला तर तो आम्ही पाळतोच. आणि आज सर्जेराव भाऊ आणि दादांचं बोलणं झालं, मनमिळावपणाने पैरा झाला आणि एकदम दिल खुलासपणे पैरा झाला. कोणत्या गोष्टीची आठ नाही, काय नाही. आणि चांगली अशी गाडी पळताना दिसेल 18 तारखेला, कारण की ही गाडी एकदा पळाली होती, मोठं मैदान होतं तेव्हा. कडेनं गट पास केला होता अंतरात, पण नंतर पाऊस पडला त्याच्यामुळे काय तो मैदान झाला नाही. त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा ही गाडी पळणार आहे. आता खांद एकाच खांद्यावर पळवणार की खांद चेंज करून? नाही, आता लखन डाव्या खांद्यातनं पळतोय, मथुर उजव्या खांद्यातनं पळतोय. काय टेन्शन नाही, जशी लागेल तशी गाडी पळवणार. बरं, नक्कीच. ही माती जर म्हटलं तर या मातीत वेगवान बैल तयार होतात, अशी ही मराठवाडा, विदर्भ, नाशिक भागातली माती आहे की जिच्यात एक वेगळ्या पद्धतीचे बैल तयार होतात. आणि दिवसेंदिवस तुम्ही बघताय की या भागातून मोठी खरेदी विक्री होती. मुंबई भागातही तुमच्याकडं बऱ्याच मोठ्या प्रमाणात आदतचे वासरं या ठिकाणून खरेदी होता. हो, भरपूर सारे नंदी टॉपचे या भागामध्ये आहेत. आणि आम्ही पण एक चांगले टॉपचे नंदीच्या शोधात आहे आणि ती सुद्धा खरेदी आता या भागातून आम्ही करणार आहे. बरं, आता अगोदरची मुलाखत टाकली, त्या मुलाखतीतच बऱ्याच जणांनी प्रश्न केले की दादांना विचारा की खरेदीसाठी पण आले का, मग कामात काम काही नियोजन आहे? बघूया, आवडली तर चांगली खरेदी पण करू, घेऊनच जाऊ मथुर सोबत. बरं, म्हणजे मथुर आलेलं, मथुर सोबतच या ठिकाणी नवीन खरेदी पण जाऊ शकते, शक्यता आहे असं कुठंतरी वर्तवलं जातं आहे. आणि देव करो त्या गोष्टी पण पूर्ण व्हावं, ती इच्छा पूर्ण व्हावं, एक चांगली खरेदी दादांना या ठिकाणाहून मिळो. कारण बऱ्याच दिवसाची इच्छा आहे की टॉपचा बैल पाळणारा जो पुढं चालून मथुरची जागा सांभाळेल. मथुर आहे. मथुरचं नाव चालवायला तर आम्ही नंदी 100% टॉपचा घेणारच, कारण त्याच्यासारखं नंदी पुन्हा होणे नाही. कारण की त्यांनी जे कारकीर्द करून ठेवली ती एक वेगळाच इतिहास आहे त्याचा. कारण की आज एवढा वय झाला तरी पण पूर्ण सर्व टॉपच्या नंदीमध्ये पळतोय. आणि कोणत्याच नंदीला असं नाही का कमी पडलंय कधी. जेवढी मैदानं झाली जेवढे पहिले झाले तेवढ्यांना टोन काढूनच पळतोय. एक ती त्याची खासियत वेगळीच आहे, एवढ्या वयात सुद्धा तो एवढा पळतोय. आणि एक वेगळंच आहे त्याच्या एवढा राग मी तर कधी बघितलं नाही कोणत्या बैलाला, कारण की भरपूर राग आहे त्याला. नक्कीच. दादा कधी येणार आहे? कधी? दादा पण रात्रीमध्ये पोचतील, इथे निघाले दादा पण. बरं, रात्रीपर्यंत पोचतील. मागच्या वेळी फुलंब्रीला एक पट होता, शंकरपट होता, मोठं शंकरपट होता, त्यावेळेस दादा आले होते. त्याच्या अगोदर इथं सायगावचा बिनजोडचा अड्डा भरतो, तिथं मुंबईचे बरेचसे बैलगाडा मालक येतात, त्यावेळेस पण दादा इथं येऊन गेलेले.
पण तेव्हाची क्रेज आणि आताची क्रेज हा खूप फरक पडलेला आहे. आणि आता दादाला मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात हा मराठवाडा विदर्भात सध्या आहे. आणि जे मध्यंतरीचे 2-3 महिन्याचा जो काळ होता, दादाने जो सपोर्ट कुठेतरी या मराठवाड्यासाठी दाखवला, विदर्भासाठी दाखवला, नाशिक भागासाठी दाखवला, तर तो कुठेतरी उल्लेखनीय होता. आणि लोकांची काळजी करणारा एक त्या ठिकाणी हे म्हणावं. दादा म्हटला तर गोरगरिबांवर कुठे अन्याय होत असेल तिथं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतो. आताच नाही, याच्या आधी दादाने असे चांगले कार्य केलेले आहेत आणि असेच कार्य दादा नेहमी करत असतो. जिथे कुठेही अन्याय होईल तिथं रोखटोकपणे बोलत असतो आणि आताही दादाने तेच केलं. आणि दादाचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, कारण की कधी कुठे अन्याय होत असेल तिथं उभा असतोय किंवा कोणतीही गोष्टी कोणाला अडचण असेल तिथं दादा ठामपणे उभा असतोय. नक्कीच. जाता जाता जास्त वेळ घेत नाही, जेवायला जायचं आहे. प्रेक्षक मंडळी बघताय, लोकेशन कोणालाच सांगितलेलं नव्हतं, पण मथुरचे फॅन आहे. आणि मथुरचे फॅन म्हणजे हे मथुर कुठेही असलं तर शोधून काढणारे, मग ते कुठल्याही भागात असो, असे मथुरचे फॅन आहे. जाता जाता वेळ घेत नाही, पण बैलगाडा मालकांना आणि मथुरच्या प्रेक्षकांना, फॅन फॉलोअरला असेल किंवा लखनच्या फॅन फॉलोअरला कशा पद्धतीने आवाहन कराल? आव्हान काय नाही, सर्वांनी येणार, जिथे मथुर आहे तिथं न येता सर्वांनी 18 तारखेला मैदानामध्ये या, कारण की आता लांबून आलेला आहे, थोडा त्याला आराम पाहिजे, कारण की गर्दी असल्यानंतर मथुर सुद्धा बसत नाही. बरोबर. त्याची काळजी घेण्यासाठीच आम्ही मथुर एका वेगळ्याच ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना एकच आवाहन करतो, जेवढ्यांना पण मथुरला बघायला यायचं आहे त्यांनी 18 तारखेला मैदानामध्ये या. सर्व दादा, आपली सर्व टीमच आहे, सर्व भेटतील तिथे. नक्कीच. मैदानात जाताना पण गर्दी मोठ्या प्रमाणात राहते मथुरच्या पाठीमागं. हो, मग त्या लोकांना कसं आवाहन कराल? आता त्या लोकांना तर नाही आवाहन करू शकत, कारण की मथुरवरती प्रेमच एवढं आहे की आत्ताच एवढी पब्लिक इथे आले, थांबू शकत नाही. आणि आत्ताच एवढी पब्लिक इथे बघायला येते, तर याच्या डबल टिबल पब्लिक मैदानामध्ये असणार. नक्कीच. शिवमदादा, शुभेच्छा असेल 18 तारखेसाठी राहुल दादांना पण आणि मथुरला पण, कारण की पहिल्यांदा ही गाडी आपल्याला मराठवाड्यात पळताना दिसणार आहे. आणि सगळ्यांच्या आशीर्वाद, सगळ्यांच्या या ठिकाणी ब्लेसिंग या मथुर लखनसाठी कुठंतरी कामं यावं आणि ही गाडी फायनलसाठी आपल्याला त्या ठिकाणी द्यावं, याच सदिच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय.